नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हॉटेलमध्ये जसे कांदा भजी भेटतात ना, त्याच प्रकारे मी आज घरच्या घरी कांदा भजी बनवणार आहे, ते पण कुरकुरीत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका. खूप खायला टेस्टी आणि मस्त लागतात कांदा भजी. तर मी इथं मीडियम साईजचे मोठाले 3 कांदे उभ्या साईजचे कापून घेतलेले आहेत. आपल्याला अशा पद्धतीने कांदा कापून घ्यायचे, उभे काप बनवून घ्यायचे. कांदा भजी बनवायला आहे ना, असे उभेच काप असतात. अशा आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा, आपल्याला जास्त कांदा घ्यायचा, कारण की आपल्याला बनवायचे आहेत कांदा भजी. आणि मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची. आपण इथे ना हिरव्या मिरचीचा अजिबात वापर करणार नाहीत, आपण लाल तिखट वापरणार आहोत. मी इथं घेतलेला आहे ओवा आपल्याला असा हातावर चोळून घ्यायचा. अशा पद्धतीने चोळून जर घेतला ना, आपल्या भज्यामध्ये ना ओव्याचा वास येतो. अशा पद्धतीने ओवा घालून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. हे माझं तिखट आहे ना, जास्त तिखट आहे, त्यामुळं मी 1 चमच्याला कमी तिखट घालणार आहे. इथं चिमूटभर थोडीशी हळद. आपल्याला इथं बेसन पीठ आहे ना थोडंच घ्यायचं आहे. मी पोहे खायचा चमचा आहेत ना, 2 चमचे घेणार आहे बेसन पीठ. अशा पद्धतीने. आणि आपल्याला ना इथं तांदळाचं पीठ 1 चमचा घालून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ जर भज्यामध्ये घातलं ना, तर भजे आहेत ना आपले इथे एकदम कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठाने. त्यामुळं तांदळाचं पिठाचा 1 चमचा घालून घेतला आणि तांदळाचं पीठ आवर्जून घाला भज्यामध्ये. ना भजे खूप छान लागतात खायला आणि कुरकुरीतसुद्धा होतात. मी 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो पण ठिसून घेतलेला आहे. ठिसून जर घेतला ना, आपल्या भज्यामध्ये ना वास येतो लसणाचा, खूप छान सुगंध, खायला सुद्धा टेस्टी लागतात. आणि अशा पद्धतीने ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, थोडाच करायचा आहे. अगोदर आपण छान असं मिक्स करून घेऊ. हाताने ना छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि एकदम थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला अजून जर बेसन पीठ गरज जर लागली ना बेसन पिठाची, तर आपण आणखीन, आपल्याला जर वाटलं ना कांदा जास्त आहे, बेसन पीठ कमी आहे, तर आपण आणखीन त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे ना घालू शकता. अशा पद्धतीने आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 10-15 मिनिटं याला भिजायला ठेवूया. मी इथं ठेवलेलं आहे तेल गरम करायला. मी थोडंसं सोडून पाहिलं आपलं तेल इथं गरम झालंय का, तर आपलं छान असं तेल इथं गरम झालेलं आहे. आपण आहे ना भजे सोडताना ना आपल्याला गॅस आहे ना मिडियम ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही. आणि अशा पद्धतीने ना आपल्याला कांदा भजी सोडून घ्यायचे. छान असं आपलं कांदा भजीचं पीठ भिजलेलं सुद्धा आहे. सर्व आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे कांदा भजी. भजी आता आपण इथं छान अशी तळलेली सुद्धा आहेत. आपल्याला जास्त फुल गॅसवरती सुद्धा भजी तळून नाही घ्यायचे, मिडियमच गॅस ठेवायचा. मस्त अशी आपली इथं कुरकुरीत झालेली आहेत कांदा भजी, पाहू शकता तुम्ही. छान असे तळलेले सुद्धा आहेत. आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेऊ. मस्त अशी माझी इथं कुरकुरीत कांदा भजी तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत झाले. तर पहा, तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. माझी कांदा भजीची जर रेसिपी जर आवडली असेल
तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.